गेल्या 2 महिन्यांपासून वयोवृद्ध शेतकऱ्यांची दररोज फरफट. पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजना, महाराष्ट्राची नमो मदत मिळेना. केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनेक हप्ते जमा होत गेले. पैठण तालुक्यातील शेकडो ज्येष्ठ महिला पुरुष शेतकऱ्यांना या मदतीपासून वंचित राहावे लागले आहे. शासनाने जाहीर केलेल्या त्रुटींची KYC प्रणाली पूर्ण केल्यानंतर पैठण तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला. पैठण तालुक्यातील कृषी विभाग कार्यालय, उत्तर जायकवाडी, 7/12 उतारा, 8 उतारा, जमिनीच्या फेरफार, नक्कल, बँक पासबुक, आधार कार्ड, इतर कागदपत्र दाखल करून दररोज कृषी विभाग कार्यालय बावळीच्या झुडपात असल्याने वयोवृद्ध महिला पुरुष शेतकरी चक्रा मारित आहेत. याविषयी माहिती घेतली आहे आमचे पैठण तालुका प्रतिनिधी रामदास गोरडे यांनी. आबासाहेब गोल्डे, सकाराम गोल्डे, तांडा बुद्रुक, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद. बरं, काय प्रकरण आहे आपलं? आणि वावर आपल्याला 4-4.5 एकर आहे. हळूहळू. हा, 4.5 एकर आहे. पैसे भेट आता काही पैसे भेटले नाही मला, मोदीचे नाही आणि शिंदे साहेबाचे नाही, कोणाचेच भेटले नाही मला अजून. आता मी जमीन किती नावावर आहे? हा, जमीन 3.5 एकर आहे. मोदी सरकारचे भेटले? हा, मोदी सरकारचे नाही भेटले, केव्हापासून? शिंदे साहेबाचे नाही भेटले, केव्हापासून? पहिल्यापासून नाही भेटले मला. कागद दिले का? हा, पहिल्यापासून नाही भेटले, दोघांचे नाही भेटले. KYC केले? शेवशी केली, सगळं केलं, कागदपत्र केले, हापेसला नेऊन दिले. कोणत्या? त्या जायकवाडी हापेसला. कुठं येते? इथं अलीकून कोळबाबळीत. असं का? हा, कोळबाबळीत आहे, कोळबाबळीत. ते काय म्हणते? ते म्हणते तुम्ही आता 1 बार दिले, 2 बार दिले, 3ऱ्या बारी ना म्हणून कागदपत्र का वरच नेऊन द्या वरती. किती लांब आहे? हा, लय लांब आहे तिकडे. ते जाय यायला आम्हाला भलता खर्च लागतो, या जायला. हो ना, काय सांगा आता तुम्हाला. लय आबाराव सकाराम गोल्डे, ते आम्ही ऑफिसला गेलतो कागदपत्र घेऊन. ते आहे ना, काही आम्हाला पुकारलं नाही, काही नाही, कागद आणून टाकून दिले. त्यानं काही विचारलं नाही, कुंकडं आले काय झाले, आम्ही मजुरी करून खातो. आम्हाला काही पैसे भेटले नाहीत. किती कागद होते तिथं? कागद 6 कागद येते. ते तिथं किती होते? तिथं ऑफिसामध्ये डोकीच गंज आहे. त्याच्यात काही कागद आम्हाला समजाना काही समजाना. आम्ही रोज मंजुरीला जातो तर पोट भरतो. तुमचं शिक्षण काही? शिक्षण नाही, काही नाही. आलं नाही का? हा, आलंच नाही आम्हाला, काहीच नाही आलं. कशात दाखल केलं? आणि आम्हाला 4 बारे कागद घेऊन पडले तिथं. कशात दाखल केलं होतं? हा, तिथं दाखल केलं. ते काही मनावर धरीनात. काय दाखल केलं? कागद दाखल केले. कशाचे? हे मोदी सरकारचे, शिंदे साहेबाचे. हे काही तिथं घेईनात आणि काही होईनात. आले तसे टाकून दिले त्यानं. परत काय म्हणते? हा, परत म्हणजे ते मजबूत दुसरे कागद आणा, 3ऱ्या बारीने कागद आणा, 4थ्या बारीने कागद आणा. हे काही मनोर धरीनात, आमचं काहीच मनोर धरी. जा याला तहसीलदाराकडे जा, इकडे जा, तिकडे जा, असे म्हणते ते. तहसीलदार काय म्हणते? तहसीलदार म्हणते बाबा ते आता कागदपत्र तुम्ही तयारी करा, तुमचे पैसे काढून देवा. पुढे दाखल करा. मोदी याच्याकडे हापेटला जायकवाडी पासून लांब जावं लागत आम्हाला, पिपळवाडी पासून. आणि ते काही आम्हाला ते जेवणच द्यायला ठिकाणी.